भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्टमध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भाग्यनगर नागेवाडी शक्तीपीठ महामार्गाचे पहाटी प्रशासनाने ड्रोन सर्वेचे काम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झालेत. या परिसरात हे आंदोलन पेटलंय. यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड म्हणालेत की आमच्या शेतकऱ्यांवर जर अन्याय कराल तर आमचा संयम तुटेल, परत आम्ही जबाबदार राहणार नाही. शक्तीपीठ महामार्गाबाबत स्थानिक आमदार काहीच बोलत नाहीत. लोकांची मते चालतात, मग लोकांच्यावर प्रसंग येताना तुम्ही का हजर राहत नाही? या प्रश्नाचे उत्तर वेळ येताना शेतकरी तुम्हाला नक्कीच देतील. तसेच यावेळी कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर विजय महाडिक यांनीही सरकार व लोकप्रतिनिधींचा चांगलाच समाचार घेतलाय. यावेळी डॉक्टर महाडिक म्हणालेत की शेतकरी गुन्हेगार आहे का? मग एवढे पोलीस का बोलवलेत? महिलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आमची पोरं काठ्या कुऱ्हाड्या घेऊन तुम्हाला पळवून लावतील, हे लक्षात असू द्यात, असा सज्जड इशारा डॉक्टर महाडिक व ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिलाय. सर्वे मोजणी चालू असताना भाग्यनगर या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सकाळी मी इथं 5 वाजता हजर झाले आणि त्यावेळेस ड्रोन कॅमेऱ्यानं सर्वेक्षण चालू झालं. मी आल्यानंतर मी इथे एकटीच होती आणि माझ्याबरोबर माझे एक बंधू होते. आम्ही दोघांनी तो ड्रोन कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणा आमच्या अंगावरती अशी तुटून पडली की माझ्या बांगड्या वगैरे फोडल्या. परत त्यांनी अजून एकदाशी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी आणि पुढे गेली. त्यावेळेस पण मला त्यांनी धक्काबुक्की केली, माझ्या खांद्यावरती जोरदार असं ओढून घेतलं. आणि आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आमच्या गावात आम्हाला त्याची गरज पण नाही का. आणि आम्ही जर आता हा शक्तीपीठ मार्गासाठी आम्ही जर जमीन दिली आमची, तर आम्हाला भूमिहीन होतोय. आम्ही करायचं काय आणि आम्ही खायचं काय? आता जर ही आमदारांना सकाळपासून जर फोन करतात, सगळे बोलवतात. आमदार साहेब, दुसऱ्या कुणाचा बर्थडे असला, कुणाचा वाढदिवस असला, काय पण असू द्या, लग्नाची अॅनिव्हर्सरी असू, लग्न असू, तिथं सगळ्यांच्या पुढे हजर होतात. सगळे जर कॅमेरा घेऊन त्यांच्या समोर उभं राहतात. आता आमदार शेतकऱ्यांच्या पाठीमागं कोण आहे आजकाल? शेतकऱ्यांना सगळ्या बाजूनी कोंडी केली आहे सरकारने. आम्हाला हा शक्तीपीठ मार्गच नको आहे. आज एखाद्याची अर्धा एकर एकरभर जमीन आहे, ती जर गेली तर आमच्या मुलांचं भविष्य काय आहे? कुणाच्या हाती आम्ही भविष्य सोपवणार आहे? आज आम्ही त्या जमिनीवरती कर्ज काढून का होईना पण मुलांचं शिक्षण, लग्न सगळं करू शकतो. पण जमीनच आमची नाही राहिली तर आम्ही काय करणार आहे? इलेक्शनच्या वेळेस का मतदानाला कडेगावातून माणसं येतात. पण आमच्या ते सभापती आणि आमची जमीन गेली तर आम्ही काय करणार आहे? आम्हाला काही सरकारने ही करून दिली नाही. आम्हाला जमीन खरेदी करून दिलेली नाही. जी आमची जमीन आहे ती आमची राहिलीच पाहिजे. आणि आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. आतापर्यंत ही शक्तीपीठ काढायचं सरकारनं योजलंय, पण आतापर्यंत काय बिनचं आता कुठल्या देवाला राहिलंय का? प्रत्येक देवाला जात. आमच्या जमिनी जीव देणार आम्ही देणार नाही शक्तीपीठ काढून. जागा आमची जमीन आणि आम्ही सुद्धा मरणार, पण आम्ही सगळ्यांना घेऊन मरणार. आम्ही शेतकरी मरणार. आपल्या सरकारचं करायचं काय? खऱ्या अर्थानं 1 महिना गेले संघर्ष करत 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 रक्ताचं पाणी करत करत आजचा हा 32वा दिवस आहे. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं माझी 1 इंचही जमीन जात नाही, परंतु आज ह्या माता भगिनींचा आक्रोश बघून माझ्या डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी गैवरून गेलेलो आहे. ते निर्लज्ज प्रशासन, म्हणजे गेंड्याचं कातडी परिधान केलेलं प्रशासन, म्हणजे ही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत का अशी मला लाज वाटायला लागलेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी, छत्रपती शिवरायांनी आपणाला रयतेच्या भाजीच्या देठावरती सुद्धा पाय ठेवू नका असं आश्वासन दिलं. आणि त्याच पद्धतीनं आपण आजपर्यंत गुन्हा गोविंदानं सर्व शेतकरी नांदतोय. आणि अशा पद्धतीनं आमच्या कोणत्याही भाग्यनगरच्या महिलेनं, आमच्या भाग्यनगरच्या आजोबांनी अर्ज केला होता का शक्तीपीठासाठी? तर नाही. कोणत्याही पद्धतीनं आम्ही मागणी केलेली नसताना अरे भाग्यनगर ते नागेवाडी करा ना पानंद रस्ता, अरे
सांगली पेठचा 10 वर्ष झाला रस्ता पेंडिंग आहे. त्या ठिकाणी वर्षाला 400-500 तरुण अपघातात जखमी होऊन मरतायत. मग नेवरीला या ठिकाणी हाप करायचं, गोगावला हाप करायचं, अत्यंत अन्याय या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. मी ज्या तालुक्यात राहतोय त्या गोगावपासून कराडपर्यंत माणसं ज्या पद्धतीने जाळ्यामध्ये कोळी गोळा करतो त्या पद्धतीने माणसं गोळा करायला लागतील. आणि त्यावेळी आंदोलन करायला त्या माझ्या मायमाऊली असतील. त्यावेळी कुठला आमदार नेता नसणार आहे. त्यामुळे शक्तीपीठाच्या दृष्टीनं फक्त आम्ही जमीन वाचवण्यासाठी नाही तर आम्ही आमचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अस्तित्वाचा आमचा लढा लढतोय. त्यामुळे शक्तीपीठ हा संघर्ष रक्ताचं पाणी केलं तरी आम्ही मागाटणार नाही. अरे ह्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला सांगतोय तुमची सत्तेची मस्ती, सत्तेची नशा किती असेल, परंतु जनता ही जनार्दन आहे. जनता ही आजपर्यंत कधी जागी होत नाही असं तुम्ही सातत्यानं म्हणता, परंतु शेतकरी एकत्र जर झाला तर क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आहे. सकाळी 5:30 वाजता तुम्ही मला अटक करण्यासाठी विटा पोलीस स्टेशनच्या वेळप्रसंगी मी पोलिसाचं सुद्धा नाव सांगेन. माझं लोकेशन चेक करायसाठी सभापती मला फोन केला. दीपकलाल आळसदमध्ये तेवढ्यात मी माझी 25% सलाईन सोडून मी कमलापूरला पळून गेलो माझ्या आजूळमध्ये. अशा अवस्था एकाने माझी केली. विटा पोलीस स्टेशनमध्ये चौकामध्ये 25-30 पोलीस कडेगावांनी पोलीसमध्ये पोरं येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांचा मज्जाव चालू आहे. अरे चाललंय काय? क्रांतीची नाना पाटलांनी इंग्रजांसारख्या गिरबट अधिकाऱ्याच्या पायात पत्र्या मारल्या. शिवाय आणू नका. या ठिकाणी मॉपला जर या ठिकाणी फक्त आम्ही चितावणी दिली तर तुमची एकही गाडी पाठीमागे जाणार नाही. सगळ्या गाड्या ज्या हातामध्ये आमच्या डिझेल आहे ते तुमच्या गाड्यावरती पडेल आणि तुमची गाडी या ठिकाणी भस्मसात होईल. परंतु आम्ही अजून सांगतोय संयम आमच्या रक्तात आहे. त्या ठिकाणी संस्कार आमच्या रक्तात आहेत. ज्या ठिकाणी ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी आमची नाळ या ठिकाणी काळ्या मातीत पुरली जाते. अरे तुमची नाळ पुण्या मुंबई शहरामध्ये नाल्यात फेकली जाते, परंतु आमची आई आम्हाला आजी सांगते तुझी नाळ तुझ्या जमिनीमध्ये पुरलेली आहे. त्यामुळे आमच्या जमिनीचं आमच्या आईसारखं नातं आहे. आणि आमच्या आईच्या नरडीचा घोट जर तुम्ही घ्यायला लागला तर या ठिकाणी आमची कुणाची 1 इंच जमीन जात नसेल तो शेतकरी जो आमच्या खांद्याला खांदा लावून आहे. आज जे सुपत आहेत ते उद्या जातेच असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन येणं गरजेचं आहे. तिथे आता आमदारांच्या बद्दल इथे माता भगिनींनी रोष व्यक्त केला. वाढदिवसाची तुम्ही स्टेटस लावताय. अरे ज्यांच्या 5 फूट प्रतिमा आहेत त्यांच्या 50 फुटाच्या प्रतिमा उंच करताय. मी त्यांना सांगतो ज्यावेळी 5 फुटाच्या प्रतिमा 50 फूट होतात त्यावेळी तुमचा अंधार जवळ आलेला असतो. लक्षात घ्या. जी समाजातील लोक शून्य आहेत त्यांना 100 करण्याचा प्रयत्न करू नका. आज विटा शहरामध्ये, आज सांगली शहरामध्ये किती कुणाचं प्रमाण वाढलेलं आहे. तिकडे पोलिसांनी लक्ष द्यावं, कायद्याकडे बघावं. कलेक्टरनं काही अधिसूचना काढलेली नाही. शासन या ठिकाणी महामार्ग करत असताना प्रांतीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची भूमिका मांडायची असते, परंतु प्रांत अधिकारी या ठिकाणी हायवेची वकिली करायलेत. त्याबद्दल मी प्रशासनाचा निषेध करतोय. पोलिसांनी एखादं काय आणलंय का लेटर वगैरे काय या ठिकाणी कोणत्या तुम्ही कायद्यावरती आला. अरे खाजगी सर्वे तुम्ही या ठिकाणी करणार आणि परत सांगणार की अशा पद्धतीनं 2013 हायवे ॲक्टनुसार या ठिकाणी मोजणी करणार. 2013 हायवे ॲक्ट उल्का महाजन ज्याने अभ्यास केला त्याला कराड तासगाव रस्त्यावरती आणून या ठिकाणी आम्ही 2013 हायवे ॲक्ट कोळून पेलाय. त्यामुळे शासनानं जर तुम्ही आम्हाला कायदेशीर नोटीस देऊन या ठिकाणी अटकेची भीती घालत असला तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. नागपूरपासून गोव्यापर्यंत समांतर रोड असताना या रोडची मागणी नसताना सुद्धा तुम्ही रस्ता का करताय? या ठिकाणी जॅकी सरप येतो विट्यामध्ये आणि झाडं लावतो. अरे जॅकी सरप माऊलीपासून या ठिकाणी नेवरीपर्यंत चालत गेला असला तर किमान 4-5 लाख झाडं तुटणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी संवेदना बघा, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, महापूर येणार आहे, अनेक आमच्या मायमाऊली भूमीहीन होणार आहेत. मुलांची लग्न कशी करायची, शाळेला मुलं कशी घालायची. या ठिकाणी लागवडीचं पोत आणायला गेले विट्यात तर 100 रुपयाचा आम्ही विचार करतो. मग या ठिकाणी करोडो रुपयाच्या आमच्या जमिनीची किंमत तुम्ही करणार कोण? तुम्हाला लाज वाटते का? त्यामुळं मुळशी पॅटर्नमुळं एक पिढी पुण्यातली बाद झाली. खऱ्या अर्थानं गुंटा मंत्री आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी एक विदारक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. ते तुम्हाला नागेवाडीमध्ये, नेवरीमध्ये, माऊलीमध्ये करायचं आहे का? गुन्हा गोविंदानं राहणारी माझ्या माय माऊली माता भगिनी आजपर्यंत कुणाची वाकडी नजर या लोकांच्यावरती पडू शकली नाही. परंतु शासन तुमची वाकडी नजर या ठिकाणी तुमचे डोळे काढल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. प्रति सरकारच्या भूमीमध्ये आमच्यावरती 100 वर्ष इंग्रजांनी अन्याय केला म्हणून नाईलाजानं आम्हाला त्यांना पत्र्या माराव्या लागल्या. आणि आजही इंग्रजमध्ये म्हटलं जातं ज्या मस्तवाल इंग्रजांची सक्तीची नशा भारतामध्ये फक्त 7% सरकार नागेवाडी, नेवरी आणि कुंडलमध्ये उतरवली अशी भूमी आहे. त्यामुळे आमचा पूर्व इतिहास तपासा. आम्ही काय ऐरी गैरी नाही. आम्ही हातात मध्ये काय म्हणजे आम्ही बायकांचा सन्मानच घेतोय. आम्ही नामर्द नाही.
त्या पद्धतीने भूमिका घेतोय. वेळ प्रसंगी तुम्ही बाणावरती या, अन्यथा क्रांती करावी लागेल. ही नव्या क्रांतीची वेळ आहे. खऱ्या अर्थानं नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल. आणि आमदारांनो, जनतेपेक्षा तुमचं आमदारकी पद मोठं नाही, जनतेपेक्षा तुमचं खासदारपद मोठं नाही, मंत्रीपद मोठं नाही. हे फक्त जनतेच्या मतातनं तुम्ही निर्माण झालेले लोकप्रतिनिधी आहात. याचा विचार करा. माय माऊलींचा खानापूर आटपाडीतल्या मतदारसंघातल्या आमदारांच्यावरती रोष आहे, तो रोष समजून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेवर उभा राहावा. अन्यथा विट्यामधल्या काय ज्या ज्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांच्या प्रत्येक घराला आम्हाला घेरावा घालावा लागेल, नाईलाजानं घालावा लागेल. तुम्ही काय आमचे शत्रू नाही, परंतु ज्यावेळी आमचा पडता काळ आलेला आहे त्या पडत्या काळात जर तुम्ही आमच्यावरती नसला, त्या ठिकाणी आमच्या नारड्यातून शब्द सुद्धा निघत नाहीत. गेली महिनाभर नेवरीपासून सभापतींच्या विद्यार्थ्यांच्या गावापासून गोगावपर्यंत माता भगिनींनी आमचं औक्षण केलं. शक्तीपीठ पाहिजे म्हणून कुणी कुठल्या माता भगिनीने औक्षण केलेलं ऐकलंय का? या ठिकाणी कुंभारगावच्या माता भगिनी रडल्या आमच्या गळ्यात गळ घालून. 9 एकर 10 एकर त्या कोळेकर मावशींची काका जमीन जात्या. पंडित कोळेकर कुठे आहेत? पंडित कोळेकरांची आई त्या ठिकाणी माझ्याबरोबर व्हिडिओ बघितला असेल. तर ती माता भगिनी त्या दिवशीपासून बीपीचं पाकिट चालू झालं, 82 वर्ष वय आहे. अशा अनेक ठिकाणी समस्या चालू झालेत. मग आम्ही एकत्र यायचं नाही का? आम्ही एकत्र आलं म्हणून लगेच तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं जमावबंदीचं या ठिकाणी कलम लागू करणार आणि काय तर दिशाभूल करणार, हे चालून देणार नाही. हा क्रांतीचा जिल्हा आहे. नागेवाडी या ठिकाणी भाग्यनगर ही ऐतिहासिक गाव आहेत. अरे या ठिकाणी 100 एकर जमिनी आम्ही रयत शिक्षण संस्थेला दिल्या. नागेवाडीच्या कारखान्याला आम्ही 600-700 एकर दिलं. या ठिकाणी ताकारी आरपळचं जे काय टेंबूचं काम होतं त्याला 500 एकर गेलं. आणि ग्रीनफील्ड सारखं काय भूत येणार होतं त्याला सुद्धा आमच्या जमिनी जाणार होत्या. रेल्वेचा नवीन सर्वे जाणार होता, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या जमिनी जाणार आहेत. आत्ताचा जो नवीन रोड झाला त्या रोडला सुद्धा आमच्या जमिनी गेल्या. मग इतकं सगळं असताना आम्ही जमिनी दिल्याच नाही. विकासाला आम्ही कधी विरोध केला का? नाही विरोध केला. एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही आमची मागणी नसताना 350-400 फुटीचा हा रस्ता रुंद त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या पलीकडे 1000 फूट आणि ह्या पलीकडे 1000 फूट ही जमीन ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्यांच्या जमिनी शार्पण होणार आहेत आणि त्या सुद्धा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय शक्तीपीठ राहणार नाही. नागेवाडी आणि गाणवड ही दोन्ही गावं जोडणार नाहीत तर तोडणार आहेत. हे नारळाचं झाड जेवढं उंच दिसतंय ना तेवढी त्या हायवेची उंची आहे. त्यामुळे विकास कसलाही होणार नाही, पाणपट्टी सुद्धा साधी टाकता येणार नाही. अशा पद्धतीची अवस्था आहे. एक्सप्रेस वे म्हणजे नागपूर पासून गोव्यापर्यंत लाखो ट्रक अदानी अंबानीचे जाण्यासाठी हा त्यांना श्रीमंतांना मोठा करण्यासाठी हा घाट काढलेला आहे. त्यामुळे गरिबासाठी हा रस्ता नव्हे. माझ्या मगाशी माता माऊलींनी सांगितलं नागपूरच्या जिल्हा जर कोल्हापूरच्या अंबाबाईला येत असेल तर एसटी आहे की आणि एखादी कार आहे की ती लक्झरीज गाडीने येईल का? अरे 3000 रुपयात नागपूर पासून गोव्यापर्यंत जाते आणि युनोवानं जायचं असेल तर 17-18 हजार रुपयाचं तेल लागतंय. मग रस्ता कुणासाठी करताय? कुणी मागणी केली? काही मागणी नाही ना. गोव्याला पोरं कशासाठी जातात? तर दारू प्यायला आईश करायला जातात. मग आमची पिढी तुम्हाला गोव्याला नेऊन बाद करायची आहे का? तर हे सगळं धंद ओळखा यांचं. एका बाजूला नागपूर गोवा रोड ओस पडलाय व जुना जो त्यांनी नवीन समृद्धी महामार्ग केलाय तो ओस पडलाय. अशी भूमिका आहे ती सगळी आमच्या तरुण पोरांना शेतकरी पुत्रांना कळलेली आहे. त्यामध्ये मी फक्त पोस्टमन आहे, मी निमित्त आहे. 1 महिना क्रांतिकारक कॅप्टन रामलाल यांचा नातू म्हणून माझी 1 इंच जमीन जात नसताना ध्येयानं निश्चयनं स्वाभिमान मी या ठिकाणी तुमच्या पुढे आहे. या ठिकाणी मला जर अटक झाली तर 100 दीपक लाड उभा राहतील. बरोबर का? त्यामुळं श्यामराव शिंदे नावाची कुंडलमधली एक आमच्या मित्राची 51 वर्षाची माता भगिनी मनीषा श्यामराव शिंदे जिच्या 2 मुलींचं आता लग्न झालं, 3ऱ्या मुलाचं लग्न ठरणार होतं. ती 22/5/2026 सकाळी 7 शेतामध्ये धार काढायला गेल्या. त्या माऊली मनीषाताई वय वर्ष 49-50 असेल आणि त्या ठिकाणी त्यांना शेतातच अटॅक आला. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु काय झाले ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. खऱ्या अर्थानं सुखात 1 पाऊल आणि दुःखात 10 पाऊल अशी आपली मराठ्यांची शेतकऱ्यांची एक आपला पिंड आहे. त्या पद्धतीनं आपण प्रत्येक संकटामध्ये या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. पोलीस प्रशासनाला माझी या निमित्तानं विनंती आहे, तुम्ही जर या ठिकाणी आता मागं नाही गेला तर या ठिकाणी गाड्या पेटवण्याची सुद्धा आम्ही भूमिका घेतलेली आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. शेतकरी एकजुटीचा यानंतर कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती या ठिकाणी हजर राहिले. त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. म्हणजे ती 15% शेतकरी झोपेत असताना पहाटे 4 वाजता हा सर्वे चालू केला.
खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या एवढ्या गाड्या म्हणजे जवळपास 400 ते 500 पोलीस कुमक या ठिकाणी आणतात. खरं म्हणजे शेतकरी आतंकवादी आहे का, शेतकरी अतिरेकी आहे का शेतकऱ्याच्या नावावरती बलात्काराचे गुन्हे आहेत का, आणि त्यांच्यासाठी एवढी कुमक का, म्हणजे इतके गुन्हे घडत असताना तिथं दुर्लक्ष, परंतु शेतकऱ्याच्या जमिनी घेताना मात्र 400 ते 500 पोलिसांची एवढी कुमक. आणि ज्या वेळेस आमच्या महिला भगिनींनी विरोध केला तर त्यांच्या अंगावरती हात टाकायचं काम या पोलिसांनी केलंय. पोलिसांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पोलिसांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी, जसं रागात आम्हाला येते तसं तुम्हालाही येतंय. जर आमच्या महिला भगिनींच्या केसांना जरी धक्का लागला तर त्या ठिकाणी दगडानं, काट्या, कुऱ्हाड्यानं, कोयत्यानं आमची पोरं हातात घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला माघारी घालवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची, या महामार्गाची कुठलीही मागणी नसताना पोलीस शासनानं, महाराष्ट्र शासनानं हा अतिरेकी महामार्ग आमच्यावरती लादलेला आहे आणि हा महामार्ग हाणून पाडण्याचं काम आम्ही शेतकरी करणार आहोत. या भाग्यनगरमध्ये जो काही महामार्ग जातोय त्याच्यामध्ये सगळ्या बागायती जमिनी जात आहेत. याच्यामध्ये मोकळं फोंड मारण कुठंही नाहीये. या बागायती जमीन तुम्ही आमच्या कवडीमूल भावानं घेणार आणि अदानी अंबानी सारख्या लोकांचा किंवा धनदांडक्या उद्योगपतींचा फायदा करून देणार, हे या महाराष्ट्रात किंवा या कडेगाव तालुक्यात, या खानापूर तालुक्यात चालणार नाही. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी देखील तुम्हाला या लोकांनी निवडून दिलेला आहे, अतिशय चांगल्या लीडनं निवडून दिलेला आहे. त्यांना सुद्धा लोकांच्या सारखी भूमिका घ्यावी लागेल. जर तुम्ही शासनासारखी भूमिका घेत असाल तर येणारं इलेक्शन देखील आहे, त्या ठिकाणी लोक, या ठिकाणी भाग्यनगरची, नागेवाडीची लोक तुम्हाला दारात सुद्धा उभा करणार नाहीत. त्यामुळे माझी कृपया प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही हा महामार्ग आमच्या गळ्यामध्ये लादू नका. ज्या महामार्गाची मागणी नाहीये, ज्या महामार्गाचा इथल्या शेतकऱ्याला उपयोग होणार नाही, तो महामार्ग आमच्या गळ्यामध्ये तुम्ही लादायचं काम करू नका. या ठिकाणी आता महिलांनी सांगितलं असेल की स्थानिक लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालत नाहीत, तर यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी कडेगाव असेल, खानापूर तालुका असेल यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि योग्य तो पर्यायी मार्ग यावर काढावा असे बोलले जात आहे. आदित्यसोबत कॅमेरामॅन महेश पवार, समाचार न्यूज विटा.